सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार आयोजित एच.जी.सी.ए. रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफीचा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र मैदानाच्या आतमध्ये चालू झालेलं आहे. ब ग्रुपमधील आता मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला टीम आहे केळवली, त्यांच्या विरुद्ध आहे घाटवण. अशा दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. केळवली टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय घाटवण टीमला. घाटवण टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. शशिकांत भगत आणि विकी भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि या जोडीला थांबवण्यासाठी सतीश जांगळे बाबू पहिलाच बॉल आपटलेला पहिलाच बॉल पाहायला मिळाला आहे. प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. वेळेची अचूकता साधता आली नाहीये. पहिला बॉल विकेट किपरला बेट करून पाठीमागच्या दिशेला चाललाय. सिंगल धाव प्राप्त झाले. बाईच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला नवनाथ बादापुरे आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अमोल शेडगे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा आपटलेला बॉल आहे. अप्पर कॅट कट खेळलाय. बॉल निघून चाललाय आउट द पार्क. टप्प्यात आला. बॉलचा कार्यक्रम केला. विकी भगतच्या बॅट मधून आलाय या मॅच मधील पहिला षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या आपण पाहतोय. आणखीन एक ऑन साइडला वळवलाय. गिली गिली गप्पा खुशवी रंबा गेंद गई लंबा. विकी भगतच्या बॅट मधून सलगच्या 2 बॉलवर ते 2 धमाके. तेरा धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत आतापर्यंत. यावेळेला समोरच्या दिशेला पटका केलाय सरळ बॅटने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. अक्षय अक्षय आपल्याला पाहायला मिळालेत आणि एक सिंगल धाव प्राप्त झाले. विकी भगतने सलग 2 षटकार ठोकले आणि मॅच मध्ये रंगत वाढवले आणि सतीश जांगळेच्या विरोधात ते 2 फटके आले. मैदानाच्या आतमध्ये आता धावा चांगल्या रीतीने धावपलकावरती सजलेले आहेत. स्ट्राईक एंड वरती शशिकांत बनगे अनुभवी खेळाडू. त्यांनी देखील हा बॉल ऑन साइडला वळवलाय. कॅच ड्रॉप झाले आणि बॉल निघून चाललाय सीमारेषी लगत. कॅच घेण्याची संधी प्राप्त झाली होती परंतु कॅच पकडता आलेला नाहीये. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. सतीश जांगळे बाबू यांनी संधी क्रिएट केली होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये फिल्डरला. संधी एखाद्या चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर झाला हातातून निसटून जाते. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. दैव देतो आणि कर्म घालवतो. संधी उपलब्ध झाली होती. संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. शशिकांत भगत यांना एक जीवनदान मिळालंय. खरं तर एखाद्या खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे पुनर्जन्म मिळणं. आता त्याला पुनर्जन्म मिळालेला आहे. हो, हलक्या हाताने प्लेसमेंट केले. पुश करा, खुश राहा. चांगलं शांत संयमाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अनुभवी खेळाडूची हीच खासियत असते. एखादा खराब बॉल मिळाला त्याच्यावरती मोठा प्रहार चढवा. एखादा चांगला बॉल आला तर त्याला सन्मान द्या. ही मोठ्या खेळाडूची लक्षणं असतात. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाअखेरीस धावफलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना घाटवण टीमने धावफलकावरती 17 धावा सजवलेल्या आहेत. शशिकांत भगतच्या बॅटमधून तब्बल धावा आल्या 3 आणि विकी भगतच्या बॅटमधून धावा आल्या तब्बल 13. त्याच्यामध्ये 2 षटकार. चांगली फाईट देताना विकी भगत आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. षटक क्रमांक 2 मध्ये योगेश केरेकर यांना प्राचारण केलेले आहेत. स्वतःवरती विश्वास त्यांनी ठेवलाय. स्वतः संघाचा कॅप्टन आहे. स्ट्राईक एंडला अनुभवी खेळाडू शशिकांत भगत. बॅकफुटला गेले, कट केलाय. गॅपमध्ये चेंडूला पाठवलंय परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहे बॅकअपला. एक टप्पा बॉलला जज करेल. स्ट्राईक एंडला पेकी केले तोपर्यंत सिंगल धाव येते. शशी भगत यांनी संयमाने डोक्यावरती बर्फ ठेवून आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आणि विकी भगतला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न केलाय कारण विकी भगत रबर बॉल चांगल्या पद्धतीने खेळतो. त्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील आलेत आणि चांगला फलंदाज, इनफॉर्म फलंदाज आहे.
हो, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. ऑफ स्टंपवरती हा बॉल पिचिंग केला होता. चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. योगेश केरेकर यांच्या माध्यमातून अनुभव चांगला आहे. अनेक वर्ष केळवली टीमचं नेतृत्व देखील ते भूषवताना पाहायला मिळतात. संघाला अडचणीच्या काळामध्ये सावरण्याचं काम त्याने अनेक वेळा केलंय. पहिल्या षटकामध्ये धावांचा रतीप गाठवण टीमच्या फलंदाजांनी उभा केला होता. परंतु त्या धावफलकाला कुठेतरी अंकुश लावण्याचं काम योगेश केरेकर यांनी केलंय. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार आलाय. विकी भगतच्या बॅटमधून छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडूला घेऊन अक्षरशः लॉंग ऑफच्या डोक्यावरतून फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. विकी भगतच्या बॅटमधून आतापर्यंत या मॅचमध्ये 3 षटकार आलेत आणि ते षटकार होते ना अक्षरशः पाहण्याजोगे होते. विकी भगत या नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळतंय. पूर्णपणे पाऊस थांबलाय. सूर्यकिरण अक्षरशः प्रकाशाची किरणं या मैदानाच्या अवतीभवती मैदानामध्ये लख्ख प्रकाश पडलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये धावांचा पाऊस, षटकारांचा पाऊस, घाटवण टीमचा उगवता सितारा, युवाची हवा विकी भगत मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतोय. 24 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. आता विकी भगतने योगेश केरेकर यांच्यावरती देखील आक्रमक रूप धारण करायला सुरुवात केली. रुद्र रोप धारण करत असताना विकी भगत बॅकफुटला गेलेत. हाई बॉल सीमारेषेच्या लगत पाठवलाय. 2 क्षेत्ररक्षक होते. कॅच पकडण्याचा अंदाज चुकला परंतु बॅकअप देत असताना क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग केली. आपल्या टीमसाठी धावा त्याने वाचवल्यात. 3 धावा मिळवल्या आणि तब्बल 1 धाव आपल्या टीमसाठी त्यांनी वाचवले. विकी भगत खरं तर हाफ ट्रॅकर बॉल चांगल्या पद्धतीने खेळतोय आणि चारही बाजूला फटके मारण्याची ताकद, क्षमता, ॲबिलिटी त्याच्याकडे चांगल्या प्रकारे आहे. पहिला फटका त्यांनी ऑन साईडला वळवला. डीप मिड विकेट रिझनमध्ये तिथे 6 धावा आल्या. त्यानंतर लॉंग ऑफ रिझनमध्ये फटका वळवला. तिथे 6 धावा आल्या. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये देखील त्याच्या बॅटमधून एक षटकार आला. ओहो, यावेळेला बॅट अगोदर फिरले. बॅट्स आणि बॉलचा संपर्क जास्तीच्या प्रमाणामध्ये झाला नाही परंतु इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव मिळते. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली तब्बल 28 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या उभारले. विकी भगतला शशिकांत भगत यांनी चांगली साथ देखील दिले. पुढचा बॉल योगेश केरेकर यांचा ओव्हर द विकेटने. विकी भगतसाठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. ऑफ स्टंपवरती हा बॉल पिचिंग केला होता. प्रत्युत्तर देता आलं नाहीये. शेवटचा बॉल टीम केळवलीसाठी आत्मविश्वास वाढवणारा होता आणि इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या आहे आतापर्यंत 2 षटका अखेरीस 28 धावा. 14.00 च्या सरासरीने घाटवण टीमने धावफलकावरती धावा जोडलेल्या आहेत. आता तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये शरद केरेकर यांच्यावरती विश्वास दाखवलाय. विकी भगतने चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले आणि 3 षटकाराच्या साह्याने विकी भगत 22 धावांवरती खेळतोय आणि त्याला साथ देत असताना शशिकांत भगत आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याने 6 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. परंतु शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक शरद केरकर. पहिलाच बॉल आपटलेला बॉल आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा कॉल वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर. धावा कशा काही ना धावा येणं गरजेचं आहे. या मैदानावरती 3 षटका अखेरीस तुम्हाला 50 धावांपेक्षा जास्तीचं धावफलक असणं गरजेचं आहे. सरळ बॅटने हा फटका सजवलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत योगेश केरेकर. सिंगल धाव प्राप्त झाले. पाठीमागच्या मॅचचा विचार केला ना, सारकळ कडवाडी विरुद्ध पिसानी, 18 बॉलमध्ये 48 धावांचं लक्ष्य होतं. अभिमन्यू जाधव मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती रनआउट झाला होता. असं वाटलं होतं की पिसानी टीम हा सामना जिंकेल परंतु जितू मोरेची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त चालली. ऋषिकेश गोगावले यांच्यावरती हल्ला बोल चढवला आणि निसटता विजय सारकळ कडवाडी या टीमने आपल्या बाजूने खेचून आणला. हाई बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. शरद केरेकर शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन त्यांच्याकडे चांगला आहे. हो, याला बॅकफुटला गेले आणि पंच केला या बॉलला. वाईड एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावले आणि विकी भगतच्या बॅट मधून आणखीन एक नेत्रदीपक दर्जेदार
क्लासिकल क्वालिटी ब्रँडेड षटकार. हो, आणखीन एक मोठा फटका. चेंडू हवेत, परंतु कॅच ड्रॉप. बराच काळ चेंडू हवेमध्ये तरंगत होता. काव कॉर्नर रिजन आणि डीप विकेट रिजनच्या अगदी मधोमध कॅच घेण्याचा प्रयत्न फसलाय. 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 38 धावा. यानंतरची मॅच आहे अंबानी विरुद्ध चोरगेवाडी असा सामना आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी या. अंबानी विरुद्ध चोरगेवाडी असा सामना आहे. त्या मॅचचा आपण टॉस करूया. बॅक फुटला गेलेत. आणखीन एक हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा विकी भगतच्या बॅट मधून आणखीन एक क्लासिकल दर्जेदार षटकार. काय जबरदस्त बॅटिंग केले. युवाची हवा मैदानाच्या आतमध्ये. युवा टॅलेंटेड. खर तर जबरदस्त बॅटिंग. आतापर्यंत विकी भगतच्या बॅट मधून 5 षटकार आलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेत 44च्या घरामध्ये. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. वैयक्तिक विकी भगतने बनवलेले आहेत तब्बल 36 धावा. 11 बॉल 36 धावा. शॉर्ट आणि स्वीट खेळी त्यांनी साकारले आणि आज युवा खेळाडू प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतोय. हो, हा बॉल वाईड बॉल. पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. पुन्हा हा बॉल टाकावा लागेल. 45 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी साठी पुन्हा तयार शरद केरेकर. हो, आणखीन एक वन्स मोर पाहायला मिळालाय. लागोपाठचा आणखीन एक दर्जेदार सिक्सर विकी भगतच्या बॅट मधून. 42 धावा कुठल्यात. विकी भगत यांची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या विकी भगत साठी. या युवाची हवा पाहायला मिळाले. तब्बल 51 धावांचा डोंगर उभा केलेला आहे प्रथमतः बॅटिंग करत असताना घाटवण टीमने आणि 52 धावांचं लक्ष शिवशक्ती केळवली टीम समोर उभं केलेलं आहे. येणारे बॉल 18 विजयासाठी बनवायचे आहेत. तब्बल 52 धावा. टॉस साठी या टीम चोरगेवाडी आणि अंबानी. त्याचबरोबर आम्ही आणखीन एक महत्वाची अनाउन्समेंट करत आहोत. खरं तर आपणा सर्वांनाच आता आतुरता लागलेली आहे ती गणपती बाप्पांची. जेवढे आपण गणपती बाप्पांची वाट पाहत असतो ना आतुरतेने, तेवढीच वाट आता एका स्पर्धेची पाहतोय. खरं तर आपल्या कास पठार विभागामध्ये गणेश खिंड अनावळे या मैदानावरती यश शेडगे मित्र समूह आयोजित बाबा राजे चषक 2026 भव्य रबर बॉल क्रिकेट सामन्यांचं आयोजन यश शेडगे मित्र समूह यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. ही स्पर्धा मंगळवार बुधवार दिनांक 15-16 सप्टेंबर 2026 रोजी गणेश खिंड अनावळे या क्रीडांगणावरती संपन्न होणार आहे. ही स्पर्धा ओपनची आहे. एक गाव 11ची आहे. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्ही यश शेडगे यांच्याशी संपर्क साधावा अशी आम्ही विनंती करतोय. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम 8,888 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 3,333 रुपये व आकर्षक ट्रॉफी. तृतीय पारितोषिक आकर्षक ट्रॉफी. त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीरसाठी देखील आकर्षक ट्रॉफी आहे. आणि या स्पर्धेच्या दरम्यान प्रवेश शुल्क 1,111 रुपये आहेत. 18 टीम्सला मात्र संधी दिली जाणार आहे. हे सामने तब्बल 4 ओव्हरचे खेळवले जातील. ही स्पर्धा ओपन असेल. वयाची अट नाहीये त्यामुळे, परंतु ही स्पर्धेमध्ये एक गाव 11 अर्थातच तुम्ही कोणत्याही विभागाचा असू द्या परंतु एक गाव 11चे खेळाडू असावेत. अगदी बरोबर आहे. यस, आणि यश शेडगे मित्र समूह आयोजित बाबा राजे चषक आपल्या भेटीला येते. त्या स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि गणपतीसाठी सर्व गणेश भक्त गावी जाणार आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण या स्पर्धेचा
घटक होऊन या स्पर्धेला लाख लाख शुभेच्छा द्याव्या. आम्ही देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. यश शेडगे अक्षरशः टेनिस बॉल असू द्या, रबर बॉल असू द्या किंवा लेदर लेदर बॉल असू द्या, या खेळाडूकडे प्रचंड असा अनुभव आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्या कास पठार विभागामध्ये प्रथमतःच रबर बॉलची स्पर्धा होते. त्याचंही कौतुक आणि त्याचंही अभिनंदन आपण करूया आणि त्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा थँक यू सो मच यश शेडगे आणि मित्रसमूह. चला टॉस आपण करूया आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन विशाल दादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन टीमच्या दरम्यान एका बाजूला टीम आहे चोरगेवाडी, त्यांच्या विरुद्ध आहे अंबानी, असा सामना आहे आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस. टॉस करूया आपण. बी ग्रुपमधील हा दुसरा सामना आहे. चोरगेवाडी विरुद्ध अंबानी असा सामना आहे आणि त्या मॅचचा टॉस AK एंटरप्राइजेस या टीमचे टीम ओनर विशालदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. कॉल कॉल कोण देणार, चोरगेवाडी की अंबानी? चोरगेवाडी टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन विशालदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते. छापासा कॉल केलेला आहे. अर्थातच काटाला टॉस जिंकलेला आहे. अंबानी टीमने टॉस जिंकला. अभिनंदन. निर्णय काय असेल? बॉलिंग 3 षटकांचा सामना आहे. चोरगेवाडी टीमला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? 30 धावांच्या आत थांबवण्याचा प्रयत्न करू. रबर बॉलची स्पर्धा आहे. एकमेव स्पर्धा होते आपल्या असोसिएशन अंतर्गत. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि 360 अंशाचं ग्राउंड कमिटीने उपलब्ध केले. कशा प्रकारच्या भावना आहेत? कमिटीला त्याबद्दल खूप सारं थँक्स, कारण रबर बॉलच्या स्पर्धा आजकाल जास्त बघता येत नाहीत, पण आपल्या प्लेयरसाठी कमिटीने आयोजन केलं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. ग्राउंड खरंच खूप छान आहे. सकाळपासूनच्या मॅचेस बघतोय. खूप आनंद होतो. त्याबद्दल थँक्यू. खरं तर यश शेडगे तुमच्याच गावातील आहे आणि कास पठार विभागामध्ये प्रथमतःच रबर बॉलचं आयोजन होतंय आणि त्याच्या माध्यमातून होतंय. कशा पद्धतीने त्या स्पर्धेकडे पाहताय आणि त्या स्पर्धेची उत्सुकता लागली का? आणि आयोजन नियोजन कसं असेल? नक्कीच त्या स्पर्धेची पण उत्सुकता लागलेली आहे, कारण आमच्याच गावातला खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. तो एवढ्या म्हणजे आपल्या सगळ्या भागातल्या टीमसाठी एवढं करतो, त्याबद्दल त्याला पण खूप सारा थँक्स. अभिमान वाटतोय, की आम्ही आणि त्याला सपोर्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. थँक सो मच. चोरगेवाडी टीम खरं तर तुम्ही टॉस गमावलाय. बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? कम से कम 40 प्लस करण्याचा. रबर बॉलची टुर्नामेंट आहे. संपूर्ण स्क्वॉड आज रेडी आहे का? उपस्थित झालाय का? आयोजनाबद्दल 2 शब्द. चांगले बऱ्यापैकी टुर्नामेंट भरपूर लागलेले आहेत. थँक सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट आणि विशालदादा पवार यांना विनंती करूया, की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पहिलाच बॉल. व्हेरी फर्स्ट बॉल वरती सतीश जांगळे बाबू यांचा धूम धडाका, धूम धडाका, धूम धडाका षटकार. 52 धावांचं लक्ष्य आहे आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना प्रति उत्तर षटकारानं दिलंय सतीश जांगळे बाबू यांनी. पाठीमागच्याच आठवड्यामध्ये मैत्री चषक पार पडलं आणि त्या मैत्री चषकामध्ये अर्धशतक झळकावणारा सतीश जांगळे बाबू तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये देखील पहिल्याच बॉलवरती तुटून पडताना पाहायला मिळालाय. आणखीन एक मोठा दर्जेदार क्लासिकल क्वालिटी ब्रँडेड षटकार. सतीश जांगळे सेट ऑन फायर. सलगच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार. सतीश चांगले थांबायचं नाव घेत नाहीये. पहिल्या डावामध्ये विकी भगतने ज्या प्रकारे बॅटिंग केली तशाच प्रकारचं प्रत्युत्तर देत असताना सतीश चांगले बाबू देखील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये आगास पाहिला, दुसऱ्या डावामध्ये धमाका, पहिल्या डावामध्ये वार, दुसऱ्या डावामध्ये पलटवार होताना पाहायला मिळत आहेत विकी भगत वरती. परंतु या वेळेला चेंडू फसलाय हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेत. 2 धाव्यांच्या मदतीने 14 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. हमरी तुमरी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. नॉकआउटच्या मॅचेस आहेत, त्यामुळे प्रत्येकाला इथं जिंकायचं आहे. प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय तो जिंकण्याच्या आशेनेच. आम्हाला एक तरी ट्रॉफी आमच्या गावामध्ये संध्याकाळी घेऊन जायचं आहे, हाच प्रत्येकाचा प्रयत्न. हो, यावेळेला बॉलला फिरवलाय, टर्न केलंय, बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये.
दिलीप भगत बॉलचा पाठमारा करतायत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट देखील झालेल्या आहेत. वाईट प्लस 2 अशा 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड करूया. सतरा धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 52 धावांचं लक्ष. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टॉपेजला बॉल लागलाय. शशिकांत भगत विकेट किपर यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला. आत्मविश्वास वाढवणारा हा बॉल असेल विकी भगत यांचा. कुठेतरी कमबॅक करून देणारा होता. पहिल्या 2 बॉलवरती संकट आली होती. संकटातून मार्ग काढत असताना आता त्यांनी चांगला बॉल टाकला. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. ओहो, हाही बॉल फसवणारा आहे. गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल. बोटांची जादू, बोटांची कला. विकी भगतने या बॉलवरती रोल केले. अक्षरशः बांधून आणि झगडून ठेवणारा हा बॉल सतीश जांगळे यांना टाकला आणि आता आत्मविश्वास पूर्णपणे वाढलेला आहे. संकट प्रत्येकाच्या वाटेला येतात. संकटातून मार्ग तुम्हाला काढावा लागतो. पहिले 2 बॉल सतीश जांगळे यांनी षटकार मारले, परंतु त्यानंतरचे 2 बॉलवरती डॉट बॉल. परंतु यावेळेला बॅटच्या रिच मध्ये घेतलाय, फोर्स केला आणि बॉलला पाठवले डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर. सतीश जांगळे यांच्या बॅट मधून सनसनीत दणदणीत खणखणीत षटकार. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. आता येणारे बॉल 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 29 धावा. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः सतीश जांगळे यांची बॅट तळपले. सीमारेषेला त्यांनी आग लावले. खरं तर अक्षरशः सतीश जांगळे रबर बॉल सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे. ओपनच्या गटातील क्रिकेट देखील त्याने चांगल्या प्रकारे खेळलंय. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 23 धावा. आता 12 बॉल 29 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 मध्ये शशिकांत भगत यांना प्राचारण केलेलं आहे, परंतु समोर शरद केरेकर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग त्यांनी चांगली केली, परंतु आता बॅटिंग चांगली करावी लागेल. अनुभवाला अनुभव मैदानाच्या आतमध्ये भेटलाय. एका बाजूला बॅटिंगचा अनुभव आहे शरद केरेकर यांच्याकडे, परंतु तितकाच चांगला अनुभव, दांडगा अनुभव मी म्हणेन शशिकांत भगत यांच्याकडे देखील आहे. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने शशिकांत भगत यांचा शरद केरेकर साठी परफेक्ट बॉल, ब्लॉकल बॉल. इथे काय घडलंय? धाव मिळत नाहीये. संयम दाखवला. सतीश जांगळे यांनी स्ट्राईक सोडली नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. मॅच मध्ये रंगत निर्माण होते. या मॅच मध्ये आता शशिकांत भगत यांना सतीश जांगळे बाबू यांची विकेट मिळवावी लागेल. सतीश जांगळे बाबू यांची विकेट या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची आहे. हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिले, ढकललंय. दिलीप दादा भगत आहेत बॅकअपला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केले. अवघी सिंगल धाव मिळाले. सिंगलच्या मदतीने आता 24 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आता समीकरण बदललं. येणारे बॉल 10 विजयासाठी बनवायचे आहेत 28. 10 बॉल 28 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे शांतता, परंतु मैदानाच्या बाहेर आता थोडंसं का होईना मी शिवशक्ती केळवले टीमच्या माध्यमातून डकआउट मधून आवाज, टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा आवाज येताना पाहायला मिळतोय. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. चला थोडीशी घाई करा, विनंती करेन. आणखी खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 10 बॉल 28 ची गरज. स्ट्राईक एंड वरती सतीश जांगळे गाठवण टीम साठी काटा म्हणून उभा राहिलाय, तर या काट्याला बाजूला काढावं लागेल. हो, हा बॉल सुरेख हाताळलाय. अप्रतिम डिलिव्हरी केली जाते. अशाच प्रकारची गोलंदाजी सतीश जांगळे यांना थांबवू शकेल. जबरदस्त बॉलिंग केले. हो, चेंडू हवेमध्ये फसलाय. कॅचची संधी, परंतु फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे जजमेंट चुकलं गेलं आणि नो मॅन स्टँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणि त्यानंतर मात्र इथे 2 धावा देखील कंप्लीट केलेली आहेत. सतीश जांगळे बाबू यांच्यासाठी एक पारितोषिक आलेलं आहे, खास करून उरमोडी परिसरातून निगुडमाळ गावाकडून. अर्थातच
रोशनदादा निपाणे साहेब यांच्या माध्यमातून बाबूनी हे मॅच जर फिनिश केली तर 501 रुपयांचं पारितोषिक आहे बाबूसाठी. रोशनदादा निपाणे स्टार खेळाडू आणि आप्पा चषकाचे आयोजक यांच्या माध्यमातून बाबूसाठी 501 रुपयांचं पारितोषिक. मॅच फिनिश केली तर आखू टप्प्याचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार, परंतु डीप मिड विकेट रिझन मध्ये कॅच ड्रॉप झाले. हो इथं जाळं विणलं होतं ना ते सतीश साठी, आणि परंतु या जाळ्यामध्ये अडकू शकले नाहीयेत. फिल्डर चुकी होताना पाहायला मिळते. कॅच पकडली असती तर मॅच देखील पकडली असती. कॅचेस विन द मॅचेस इथे जीवनदान मिळालंय. एखाद्या खेळाडूला जीवनदान देणं म्हणजेच यमाच्या घरामध्ये डोकावून पाहणं. यम नक्की करतोय तरी काय. सतीश जांगळे बाबू यांना पुनर्जन्म मिळालेला आहे. जीवनदानाचा फायदा उचलेल का? कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या किंवा टेनिस बॉल असू द्या किंवा रबर बॉल असू द्या, ज्या ज्या खेळाडूंना जीवनदान मिळालंय त्या त्या खेळाडूंनी मात्र इतिहास रचलेत. 7 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल निर्णायक असेल. या बॉलवरती खूप काही निर्भय असेल. ओहो, या बॉलच्या पाठीमागे बॅटची लिडिंग यश लागले. सिंगल धाव प्राप्त झाले. आता 6 बॉल 24 ची गरज. खर तर मैदानाच्या आतमध्ये शशिकांत भगत यांनी चांगली गोलंदाजी केली. 6 बॉल 24 धावांची आवश्यकता. 28 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता स्ट्राईक एंड वरती सतीश जांगळे बाबू असेल षटकारांचा बादशाह. आज पुन्हा एकदा त्याला सिद्ध करावं लागेल. आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्याला उमटवावा लागेल. 6 बॉल 24 ची गरज. 6 बॉल मध्ये आता 4च ठोकायचे आहेत. अर्थातच षटकार. 12वे खेळाडू आहेत केळवली टीमचे आणि ते बोलतायत की फक्त 4च मारायचे आहेत. अठ्ठावीस धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 6 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती गणेश भगत. छोटा पॅक बडा धमाका. स्ट्राईक एंड वरती सतीश जांगळे षटकारांचा बादशाह. आता मात्र या बादशाला मैदानाच्या आतमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा लागेल. कौशल्य आणि गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. बॅटल चांगलं रंगलं जाईल. गणेश भगत विरुद्ध सतीश जांगळे. दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत. एका बाजूला विचार केला तर कासपठार टेनिस क्रिकेट गाजवलंय गणेश भगतने, पण दुसऱ्या बाजूला विचार केला तर उरमोडी किंवा सातारा ग्रामीण गाजवलाय सतीश जांगळेनं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नामांकित असलेला खेळाडू सतीश जांगळे पाठीमागच्याच स्पर्धेमध्ये मैत्री चषकामध्ये अर्धशतक झळकावलंय. तोच खेळाडू सेट झालाय. पहिला बॉल कमी गतीचा फसवणारा लॉलीपॉप चेंडू होता. प्रत्युत्तर देता आलं नाही. वेळेच्या चुकता साधता आलेला नाहीये. गणेश भगत यांचा फसवा चेंडू सतीश जांगळे यांना बांधून झगडून ठेवणारा होता. पहिला बॉल डॉट आलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं कासपठार टेनिस क्रिकेटचा आणखीन एक गोड आवाज. अंबानी गावचे स्टार खेळाडू कुलदीप शेडगे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. येणाऱ्या वेळेमध्ये त्यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हो, या वेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेतलंय. झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक बुक्की टेंगुळ गुलीगत षटकार. आलाय आलाय आलाय. आता मैदानाच्या आतमध्ये सतीश जांगळे बाबू आलाय आणि त्याने आता मैदान गाजवायला सुरुवात केले. झापूक झुपूक षटकार त्याने ठोकलाय. आता येणारे बॉल 4 बनवायचे आहेत विजयासाठी. 18 4 मध्ये 3 ठोकायचे आहेत. ओ, हा बॉल सोडून दिलाय. वाईड बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. मॅच मध्ये चुरस चुरस चुरस. क्षेत्र कोणते असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशालाही
पर्याय नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये मेहनत, जिद्द, चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागते. सतीश जांगळे यांच्यासाठी हा पुढचा बॉल कमी गतीचा. कमी गतीचे बॉल फसवणारे राहिलेले आहेत. गणेश भगत यांचे हमरी तुमरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कधी षटकार, कधी डॉट बॉल. आता 3 बॉल, 17ची गरज. 3 बॉल वरती 3 षटकार ठोकावेच लागतील. 12वे खेळाडू टेन्शन मध्ये आलेत. आणि पहिला आलाय, आलाय, आलाय. हो, यस, आलाय. उंची तितकीच, लांबी देखील तितकीच आहे. सतीश जांगळे ब्रँडेड षटकार. सतीश जांगळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना पाहायला मिळतंय. किंग बादशाह या क्रीडांगणावरती मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तोडफोड बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. मासूम चेहरा आणि घावघेरा. आता येणारे बॉल 2 धावा बनवायच्या आहेत. विजयासाठी 11 धावा. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. संघर्षाने भरलेली मॅच. कोण कोणाला इथे कमी नाहीये. तोडीस तोड उत्तर दिलं जातंय. आम्हाला इथे जिंकायचं आहे. याच उद्देशाने प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारतोय. याही वेळेला आणखीन एक हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. सतीश जांगळेने ठोकलाय. आणखीन एक दर्जेदार क्लासिकल षटकार. 6 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता असताना आतापर्यंत 3 षटकार आलेत. आता 1 मध्ये 1च ठोकायचा आहे. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. ना संघर्ष ना तकलीफे, तो क्या मजा जीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाही से पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते हैं उनके सपने कभी अधूरे नहीं होते. सतीश जांगळे बाबू काय मॅच मध्ये रंगत निर्माण केले. आता सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट देखील पुढे जाताना पाहायला मिळत आहे. कारण की अशा प्रकारचे खेळाडू तयार होत आहेत. मी म्हटलं होतं सतीश जांगळे मॅच आहे तोपर्यंत मॅच होणार, परंतु या वेळेला खोलात टाकलेला बॉल उचलला आणि अखेरकार सतीश जांगळे यांच्या बॅट मधून विजयाची कोंडी फोडणारा षटकार आला आणि विजयाचा कळस रवणारा हा फटका सतीश जांगळे बाबू यांच्या बॅट मधून आलेला आहे. आणि हातात तोंडाशी घास आला होता घाटवण टीमच्या. तो घास अक्षरशः त्याने खेचून मारला आणि सतीश जांगळे यांनी विजयाला ललकारी देणारा फटका सजवला आणि हा सामना देखील फिनिश केलेला आहे. 16 बॉल मध्ये 48 धावांची खेळी त्याने साकारल्या. अर्धशतक पूर्ण झालं नाहीये, परंतु आपल्या संघाला त्याने विजय मिळवून दिलाय. असा